नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू करूयात नवीन टॉपिक कव्हर करणार आहोत. फिटस्टोन ब्रिज किंवा यालाच म्हणतात फिटस्टोन नेटवर्क सुद्धा म्हणतात. And Wheatstone is nothing but it is the name of the scientist. It does not the two words Wheats and the stones. असं काही कन्सिडर करू नका. It is the name of the scientist. The Charles Wheatstone discovered the construct the electrical circuit in the 1843. 1843 मध्ये असं व्हिटस्टोन नावाच्या शास्त्रज्ञांनी एक इलेक्ट्रिकल नेटवर्क तयार केलेलं आहे की त्या इलेक्ट्रिकल नेटवर्कवरून वी कॅन फाइंड द अननोन रेजिस्टन्स. म्हणजे एखादं जर आपल्याला PQRS असे रेजिस्टन्सेस दिलेले आहेत आणि या PQRS या रेजिस्टन्सवरून आपण अननोन रेजिस्टन्स म्हणजे कुठल्याही जर 3 रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर आपल्याला माहीत असेल तर चौथ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण इझिली काढू शकतो. आता याच्यावरून आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने आपण त्याला फाइंड आउट करणार. एकदम सोप्या पद्धतीने आपण त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इझिली आपण त्याला सॉल्व्ह करणार आहोत. तर चला बघूयात. आपण पहिले त्याच्यातलं कन्स्ट्रक्शन पाहूयात की त्या व्हिटस्टोन नेटवर्कमध्ये काय काय कन्स्ट्रक्ट केलेलं आहेत. नंतर आपण वर्किंग बघूयात आणि त्या वर्किंगवरून आपण बॅलन्सिंग कंडिशन्स कशा पद्धतीने एखादं एक इक्वेशन मिळणार आहेत ते आपण बघणार आहोत. तर व्हिटस्टोन ब्रिज किंवा व्हिटस्टोन ब्रिज नेटवर्क म्हणतात त्याला. द व्हिटस्टोन ब्रिज नेटवर्कमध्ये अरेंजमेंट कशा पद्धतीने केलेले आहेत ते पाहूयात आपण. अरेंजमेंट ऑफ द different types of the components are designed in the electric Wheatstone bridge network. बघूयात आपण. The resistances P, Q, R and S are connected to the diagonal A, B, C and D as shown in diagram. Now the EMF of the battery or the cell is connected E through the key capital K between the diagonal A and C. A आणि C मध्ये त्याचं कनेक्शन केलेलं आहे. And the galvanometer capital G is connected between the diagonal B and D. Connected between the B and D. आलं लक्षात. आपल्याला हे अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन दिसत आहे आणि ज्याचा आपण रेजिस्टन्स काढणार आहोत किंवा जे रेजिस्टन्स आहे तर ते रेजिस्टन्स PQRS या डायगोनलमध्ये अशा पद्धतीनं कनेक्शन केलेलं आहे. मित्रांनो, हे जे आपल्याला ब्लॅक कलरमध्ये मी आपल्याला लाईन दाखवलेल्या आहेत तर त्या ब्लॅक कलरमधल्या लाईन्स नसून त्या कंडक्टिंग वायर्स आहेत आणि त्या कंडक्टिंग वायर्स थ्रू जो जाणारा करंट आहे आपण जेव्हा याच्यामध्ये सॉल्व करणार आहोत किंवा बघणार आहोत तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने दिसेल की याच्यामधून करंट कशा पद्धतीने जाणार आहोत तो. मित्रांनो, कळलं आपल्याला कन्स्ट्रक्शन. बघूयात आपण कन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा. द व्हिटस्टोन ब्रिज और द व्हिटस्टोन नेटवर्क इज कन्सिस्ट ऑफ द रेजिस्टन्सेस PQRS are connected in the quadrilateral A, B, C and D. बरोबर आहे. And we can say that the resistance P is connected between the A and B, Q in the B and C. The resistance R between the C and D and the अशा पद्धतीने दिलेले आहेत. EMF of the battery E and key capital K. This is about the construction. आता आपण बघणार आहोत की वर्किंगमध्ये कसं वर्क करणार आहेत हे बघूयात आपण. वर्किंगमध्ये आपण बघणार आहोत त्याला आणि वर्किंगमध्ये आपण बघूयात काय होतं याच्यामधून. नाउ द की कॅपिटल K इज क्लोज्ड. बघा आता याच्यामध्ये बघूयात आपण. की कॅपिटल K इज क्लोज्ड. देन व्हॉट हॅपन? देन द की इज क्लोज्ड. देन व्हॉट हॅपन? देअरफॉर द टोटल करंट विल बी फ्लोइंग थ्रू दिस इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट फ्लो होण्यासाठी सुरुवात होईल. बरोबर आहेत. आता काय होणार? when the key capital K is closed then the EMF or the batteries or the cell is provided the energy in the form of current. म्हणजे ती एनर्जी आपल्याला काय करेल? देईल इथून. आणि सपोज कन्सिडर करू की कॅपिटल I इट इज द एनर्जी और इट इज द करंट फ्लोईंग थ्रू द इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे इथं येईल आणि अशा पद्धतीने पॉईंट A वर किंवा जंक्शन A वर जेव्हा I करंट गेला तर तेव्हा तो I करंट काय होईल? इट इज डिव्हाइड इन टू द 2 वे. बघा 2 वे तिथे मिळाले. 2 वे मध्ये तो डिव्हाइड होईल आणि डिव्हाइड झाला म्हणजे काय होईल? कॅपिटल I इज इक्वल टू द I1 प्लस I2. म्हणजे 2 ठिकाणी आपण असा करंट दाखवू की I1 इज पासिंग थ्रू द रेजिस्टर P अँड I2 इज पासिंग थ्रू द रेजिस्टर्स S. म्हणजे अशा पद्धतीने तो काय होईल? फ्लो होण्यासाठी सुरुवात होईल. म्हणून काय करून कन्सिडर करा की कॅपिटल I इज डिवाइडेड इनटू द ॲट द जंक्शन A. देअरफॉर I1 विल बी पासिंग थ्रू दिस डायरेक्शन अँड I2 विल बी दिस डायरेक्शन.
देअरफॉर I1 हा करंट इथे जाईल ॲट द पॉइंट बी वर गेल्याच्या नंतर पुन्हा 2 मार्ग मिळालेत त्याला. बी वर गेल्याच्या नंतर 2 मार्ग अजून मिळालेत. एक कुठे, एक जात आहे गॅल्व्हनोमीटरकडे आणि दुसरा कुठे जात आहे या बी पासून इकडे. म्हणून आपण काय करू, ओरिजिनल आपल्याकडे रेजिस्टन्स किती होता, रेजिस्टन्स करंट किती होता I, आणि त्याच्यामधून जर I1 इकडे, त्याच्यामधून जर IG जर इकडे जर गेला तर शिल्लक किती राहिला आपल्याकडे, तर आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहेत I मायनस IG. मग उरलेला जो करंट आहे तो कुठे जाईल, या डायरेक्शन मध्ये. IG इकडे गेलेला आहे, त्याच्यानंतर ह्या गॅल्व्हनोमीटर मधून IG करंट इथे जाईल, बरोबर आहे. सिमिलरली मग हा जो उरलेला करंट आहे I मायनस IG हा इथे I मायनस IG अशा पद्धतीने जाईल ॲट द पॉइंट C. ॲट द पॉइंट C च्या नंतर इथून जर करंट घेतला आपण तर तो करंट पुन्हा काय होईल, देन अगेन द करंट इज पासिंग थ्रू द A टू द D, दॅट इज I2, आणि इथून येणारा जो आहे हा IG अँड देअरफॉर या D च्या जागी जर आला तर मग 2 करंट इथून येणार आहे, इथून आणि दोन्ही मिळून ते काय करतील, इकडून येणारा I2 आणि इथून येणारा IG हे दोघंही मिळून कुठे जातील, या डायरेक्शन मध्ये जातील आणि कुठे भेटतील, ॲट द पॉइंट C. ॲट द पॉइंट C. ॲट द पॉइंट C वर आल्याच्या नंतर काय होईल, तिथे I2 प्लस IG आणि इथं I1 मायनस IG, दोघांची जर कॉम्बिनेशन जर केली तर पुन्हा इथे करंट किती मिळेल आपल्याला, मायनस IG प्लस IG गेट कॅन्सल, म्हणून इथून पुन्हा करंट काय होईल, I येईल आणि अशा पद्धतीने तो करंट काय होईल, फ्लो होईल. आला लक्षात, समजलं आपल्याला. Now when the current is supplied to the cell or the supplied by the battery or the cell, then the steady current I will be flowing through the given circuit, and in this way the combination is obtained. Now applying the आता इथे काय करूयात आपण, applying the Kirchhoff's voltage law. आता इथे आपण 2 लूप कन्सिडर करूयात. एक फर्स्ट लूप आहे ही आणि ही जी दुसरी आहे तर तिला म्हणूयात आपण सेकंड लूप. इट इज द सेकंड लूप. ही जी आहे कोणती, फर्स्ट लूप A B D A, इट इज द फर्स्ट लूप, and another it is the B C D B, it is the second loop. Now applying the Kirchhoff voltage law to the loop A B D A, आपण काय करूया, कुठल्या लूपला देऊयात Kirchhoff voltage law, A B D A, A B D A. Now what happened, consider a higher potential and we are tracing in this direction. या डायरेक्शन आपण ट्रेस करत आहोत. काय सांगितलं आपल्याला, किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय सांगतो आपल्याला, अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द ऑल द कंपोनेंट्स प्लस अल्जेब्रिक सम ऑफ द ईएमएफ ऑफ द ऑल द सेल इज ऑलवेज इज इक्वल टू द 0. म्हणून आपण तोच फंडा इथे वापरणार आणि इथे काय करणार, आपण या डायरेक्शन मध्ये इथून इथे गेलो तर आपण ट्रेसिंग इन द सेम डायरेक्शन ऑफ द कन्व्हेन्शनल करंट I1 and the resistance P is obtained. Their potential difference across this resistance will be negative. Therefore, I1 P. Okay. Now, the equipotential point B and D हे equipotential point आहेत आणि त्याच्यामधून करंट जात आहेत IG. Therefore, the IG current is passing through the galvanometer G. Therefore, resistance of the galvanometer किती आहेत? Resistance of the galvanometer is capital G. Therefore, we are again tracing minus of IG into the capital G. A पासून B कडे गेलो, गॅल्व्हनोमीटर भेटला, रेजिस्टन्स अक्रॉस द गॅल्व्हनोमीटर इन द सेम डायरेक्शन, देअरफॉर IG मायनस G, देअरफॉर वी आर ट्रेसिंग इन दिस डायरेक्शन. करंट आपल्याला मिळत आहेत I2 and the resistance will be obtained S. Therefore, we can consider here plus I2 into the S and we are come toward the mean point. Therefore, at the point A, B, D, A is equal to the 0. Is equal to the 0. आपण नाव देऊया त्याला. आता इथे काय झालं मित्रांनो बघा, आता याच कंडिशन्सला आपण असं कन्सिडर करूयात. द पॉइंट B and point D are the equipotential point. Are the equipotential point. Equipotential means दोन्ही ठिकाणचं जे पोटेन्शियल्स आहेत ते कसं आहेत, it is the constant. It is the constant potential. Therefore, we can say that equipotential, and we know that the current is always directed from the higher potential toward the lower potentials. आपल्याला माहित आहे हा करंट हा नेहमी कसा जातो,
हायर पोटेन्शियल पासून तर लोअर पोटेन्शियल कडे, परंतु बी अँड डी आर द इक्विपोटेन्शियल. इक्विपोटेन्शियल म्हणजे दोन्ही ठिकाणचं पोटेन्शियल सेम आहे. देअरफॉर करंट फ्लोइंग थ्रू द galvanometer be 0. Therefore galvanometer is across the current, galvanometer across the current is 0. Therefore we can say that I1P plus 0 plus I2S is equal to the 0. Therefore we can say that in this direction आपण असं म्हणूयात केला इथे याला इकडे ट्रान्सफर केलं तर आपण इथं काय राहील मायनस ऑफ I1P plus I2S is equal to the 0. By transferring this minus negative sign, then we get I1P is equal to the I2S. याला इक्वेशन नंबर आपण लिहूयात फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट. Similarly friends, we obtain the I1P is equal to the I2S. Now applying the again Kirchhoff's voltage law, आपण पुन्हा काय करूयात, applying the Kirchhoff's voltage law टू द लूप. कुठल्या लूपला देऊयात आपण आता, अप्लाइंग द किर्चॉफ व्होल्टेज लॉ टू द लूप बी सी डी बी, बी सी डी अँड बी, बी सी डी अँड बी. हायर पोटेन्शियल ॲट द पॉईंट बी कन्सिडर करूयात आपण. म्हणून इथं काय होईल, द करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर विल बी ऑब्टेन्ड इन दिस डायरेक्शन. म्हणजे इथं काय होईल, I1 मायनस IG करंट जात आहे. कॉन्व्हेन्शनल करंट इन द सेम डायरेक्शन अक्रॉस द रेजिस्टन्स आपल्याला मिळाला Q, आणि या डायरेक्शनने करंट जात असताना रेजिस्टन्स मिळाला. म्हणून इथं काय करू आपण, मायनस ऑफ I1 मायनस IG इंटू द Q, इंटू द Q. आपण C वर गेलो, C वर गेल्याच्या नंतर पुन्हा इथे या डायरेक्शनला आलेलो आहोत. या डायरेक्शनला आल्याच्या नंतर काय होईल, पुन्हा एक रेजिस्टन्स मिळाला आपल्याला, आणि द करंट फ्लोईंग थ्रू द अपोजिट डायरेक्शन, वी आर ट्रेसिंग इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे करंट या डायरेक्शनला जातं इथे, आणि आपण इथून निघालो. म्हणून इथे काय करूयात आपण, प्लस I2 प्लस IG इंटू द रेजिस्टन्स कॅपिटल R. आणि पुन्हा इथून आपण डी वर गेलो, डी वरून इकडं विरुद्ध दिशेने चाललो. म्हणून इथे काय राहील, प्लस IG इंटू द G is equal to the 0, is equal to the 0. पुन्हा आपण जर असं सांगितलं की गॅल्व्हनोमीटर मध्ये जाणारा जो करंट आहे इक्विपोटेन्शियलचा आहे, आणि इक्विपोटेन्शियल मीन्स करंट ॲट द जंक्शन, करंट ॲट द इक्विपोटेन्शियल पोझिशन इज इक्वल टू द 0. देन द करंट अक्रॉस द गॅल्व्हनोमीटर इज 0. therefore we can say that IG is equal to the 0. IG is equal to the 0. therefore we can say that from this equation, या इक्वेशन मध्ये आपण असं म्हणू शकतो इथे मायनस ऑफ I1, आणि इथला गॅल्व्हनोमीटरचा 0 झाला. म्हणून इथं काय राहिलं, I1 इंटू द Q प्लस I2 प्लस 0. म्हणजे इथं काय झालं, I2 इंटू द R प्लस गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉसचा करंट किती झाला, IG इज इक्वल टू द 0. therefore total is equal to the 0, and we can say that is equal to the 0. now friends, remaining term is obtained. I1 capital Q plus I2 capital R is equal to the 0. From transferring this term, we will obtain I1 Q plus I2 into the R is equal to the 0. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने मिळालेले आहेत. म्हणून आपण इथे काय करणार, प्लस I1Q is equal to the I2 into the R. याला इक्वेशन नंबर देऊयात आपण सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड. नाउ equation number 1 and equation number 2. Now dividing equation number 2 and equation number 1. Equation number 1 divided by the equation number 2. Equation number 1 divide upon I1P divided by the I1Q is equal to the I2S divided by the I2 into the R, and therefore I1 get cancel, I1 get cancel. Therefore P divided by the Q is equal to the S divided by the R. Friends, this is the expression for the Wheatstone network or the Wheatstone bridge. Why it is called as the equation of the Wheatstone network or the Wheatstone bridge? Because from this expression we can calculate the
any unknown resistance if the three resistances are given to you. म्हणजे आपल्याला जर बघा या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये कुठलंही जर एखाद्या जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर माहीत नसेल, बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट इझिली द unknown resistance, and therefore this is the balancing conditions for the कशाची Wheatstone bridge or the Wheatstone bridge network. and in this way आपल्याला समजलं असेल तरी आपण थोडक्यात बघूयात आपण याच्यात काय झालेलं आहे. Wheatstone ब्रिज नेटवर्क मध्ये आपण जर कन्स्ट्रक्शन जर थोडक्यात बघितलेलं आहे, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग थोडक्यात बघूयात. आपण वर्किंग मध्ये काय केलेलं आहे, आपण पहिले किर्चॉफ व्होल्टेज लॉ लावला, फर्स्ट लूप सेकंड लूप कन्सिडर केला. किर्चॉफ व्होल्टेज लॉ आपण तिथे यूज केलेला आहे आणि किर्चॉफ व्होल्टेज लॉ अशा पद्धतीने आपण तिथे सांगितलेलं आहे की एक पहिल्या लूपला लावलेला आहे ABDA म्हणून आपण या ट्रेसिंग इन द सेम डायरेक्शन गेलेलो आहोत. नंतर इन द सेम डायरेक्शन इन द अपोजिट डायरेक्शन म्हणून आहे -I1P -IG capital G plus I2S is equal to the 0. आणि फ्रॉम दिस किर्चॉफ्स लॉ वी ऑब्टेन द I1 into the P is equal to the I2 into the S. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. तसंच आपण इक्वेशन नंबर 2 काढलं आणि इक्वेशन नंबर 1 डिवायडेड बाय द इक्वेशन नंबर 2 काढून त्याच्यावरच्या काही आपण व्हॅल्यू काढल्यात आणि आपल्याला अशी ऑब्टेन मिळाली व्हॅल्यू बॅलन्सिंग कंडिशन्स P डिवायडेड बाय द Q is equal to the S divided by the R, and this formula is called as the equations of the Wheatstone bridge or the Wheatstone bridge network. It is used, हे कशासाठी वापरतात, it is used to determine the unknown resistance across the any electrical circuit. आणि नक्की बघा अशा पद्धतीने आपण त्याला सोडवणार आहोत. आणि याच्यावरचे आपल्याला न्यूमेरिकल्स नीट JEE CET मध्ये वारंवार विचारल्या जातात, बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा वारंवार विचारल्या जातात. आणि अशा पद्धतीने आपण त्याला बॅलन्सिंग कंडिशन्स काढूयात. आणि माझा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.